नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कमी वेळेमध्ये तयार होणारे उकडीचे मोदक। एकदम सोप्या पद्धतीने हे मोदक बनवूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर काय काय साहित्य घेतले ते बघूया। सगळ्यात अगोदर आपण इथे गॅसवरती कढई ठेवून घेतली। सारण बनवून घेऊया अगोदर। आता तूप घालून घेतलं, 1 चमचा भरून तूप घालून घेतले। याच्यामध्ये आपण 1 चमचा खसखस घालून घेतली। अर्धा मिनिटासाठी आपण तुपामध्ये खसखस छानपैकी इथे भाजून घेतलेली आहे। खसखस घातल्यानंतर हे मोदक खूप छान लागतात। आता याच्यामध्ये आपण ओलं खोबरं घालून घेऊया। तर 1 वाटी भरून इथे मी ओलं खोबरं घेतले। संपूर्ण 1 नारळ इथे मी किसून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 मोठी वाटी भरून आपल्याला ओल्या खोबऱ्याचा किस काढून घेतलाय आपण। तर बघू शकता एवढा किस आपला 1 नारळामध्ये निघलेला आहे। तुम्ही खोवून घेऊ शकता किंवा किसून घेऊ शकता किंवा मग पाठीमागचा भाग आपण जे बटाटे साळण्यासाठी घेतो त्याने पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आणि याचे पातळ असे काप करून घ्यायचे खोबऱ्याचे आणि मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही हा किस बनवू शकता। तर बघा आपण तुपावरती 2-3 मिनिटांसाठी हा किस चांगल्यापैकी भाजून घेतलाय, म्हणजे याच्यामधला ओलसरपणा जो आहे तो कमी होतो। तर बघू शकता खोबरं छानपैकी आपण इथे भाजून घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। तर जेवढा आपण इथे ओलं खोबरं घेतलंय त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर आपण 1 वाटी किस घेतलाय तर त्यासाठी अर्धी वाटी आपण इथे गूळ घेतलेला आहे। गूळ किसून न घेता आपण इथे चिरून घेतलेला आहे। आता हा गूळ आपण खोबऱ्याच्या किसामध्ये व्यवस्थित असा एकत्र करून घेऊया। तर गूळ विरघळल्यानंतर हा सारण जे आहे ते पातळ होतं। आता आपल्याला हे कमी गॅसवरती छानपैकी 5 ते 6 मिनिटांसाठी छानपैकी शिजवून घ्यायचंय। जास्त वेळ शिजवायचं नाही किंवा सारण बनवताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही, ते लगेच सारण आपलं कडक होऊ शकतं। आणि सारखं मिक्स करत राहायचंय म्हणजे कढईला चिपकणार नाही। कढईला जर चिपकलं तर ते लगेच करपू शकतं। तर बघा सारण आपलं इथे व्यवस्थित असं सुकं झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जायफळ घालून घेऊया। तर जायफळ आपण किसणीवरती किसून घालू शकता। तुमच्याकडे जर पावडर जर असले तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता। आता याच्यामध्ये आपण पाव चमचा विलायची पावडर घालून घेऊया आणि पुन्हा हे एकत्र करून घेऊया। कमी गॅसवरती आपल्याला 5 ते 6 मिनिटांमध्ये हे सारण आपलं तयार होतं। खूप वेळ जर शिजवलं तर ते कडक होऊ शकतं, त्याच्यासाठी कमी गॅसवरती 5-6 मिनिटांमध्ये हे सारण अगदी तयार होऊन जातं। तर आता बघू शकता तुम्ही विलायची पावडर आणि जायफळ घातल्यानंतर आपण हे एकत्र करून घेतले। आता याच्यामध्ये आपण काही सुकामेवा घालून घेऊया। तर काजू आणि पिस्त्याचे मी बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत, ते घालून घेतले, ते एकत्र करून घेऊया। आणि एकत्र करून घेतल्यानंतर गॅस आपण आता बंद करूया। आपलं इथं सारण तयार झालेलं आहे। हे थंड होण्यासाठी साईडला ठेवूया। सारण थंड होते तोपर्यंत आपण आता दुसरीकडे ठेवून घेतली। त्याच्यामध्ये 1 कप भरून मी दूध आणि 1 कप भरून इथे पाणी घालून घेतलंय। ज्या कपाने आपण पीठ मोजून घेणार आहे त्या कपाने इथे मी पाणी ठेवून घेतलंय। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा भरून तूप घालून घेतलं। या दुधाला आणि पाण्याला उकळी काढून घेऊया। दूध आणि पाणी इथे उकळलेलं आहे, एकत्र करून घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला तांदळाची पिठी घालून घ्यायची। तर इथे मी 2 कप तांदळाची पिठी घेतलेली आहे। तर बघा ह्या कपाने आपण ज्या कपाने आपण दूध आणि पाणी मोजून घेतलं त्याच कपाने आपण 2 कप इथे पिठी घेतलेली आहे। ती पिठी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची। आता गॅस इथे मी पूर्णपणे कमी करून ठेवलेला आहे। ही पिठी आपण चमच्याने व्यवस्थित अशी एकत्र करून घेऊया। गॅस कमी ठेवायचा आणि चमच्याने पटपट आपल्याला ही पिठी एकत्र करून घ्यायची, म्हणजे छान अशी वाफ बसते। तर पिठी तयार करण्यासाठी इथे मी आंबेमोहर तांदूळ घेतला आणि तो स्वच्छ असा धुवून घेतला, 2-3 पाण्याने रात्रभर सुकवून घेतला आणि आपण हा दळून आणलेला आहे आणि त्याच्यापासून आपण मस्त अशी पिठी तयार करून घेतलेली आहे। मस्त मोदक तयार होतात। सुवास देखील असतो या तांदळाला खूप छान असा आणि मोदक अजिबात बिघडत नाही। तर बघा आता चमच्याने मी व्यवस्थित असं ही पिठी एकत्र करून घेतली। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया। तर याच्यावरती मी 6-7 मिनिटांसाठी चांगलं झाकण ठेवून घेतलं होतं। आता अजून पण याच्यामधून वाफ निघते, तुम्ही बघू शकता। हे खूप गरम पीठ आहे। आता हे आपण चमच्याने एकत्र करून घेऊ कढईमध्येच आणि एक मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया। तुम्ही हवा असल्यास तर जास्त प्रमाणामध्ये जर पिठी असली तर 2 बॅचमध्ये तुम्ही ही मळून घेऊ शकता। अर्धी काढून घ्यायची ताटामध्ये आणि अर्धी तशीच कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये झाकून ठेवायची, म्हणजे ती गरम तशीच राहते। आता ही चमच्याने आपण पिठी व्यवस्थित अशी एकत्र करून घेऊया। तुम्ही इथे मॅशर घेऊ शकता किंवा तांब्या, ग्लास, वाटीचा कशाचाही वापर करू शकता, कारण की ही पिठी खूप गरम आहे। तर आता ही चमच्यानेच मी अगोदर सुरुवातीला एकत्र करून घेतले आणि नंतर आपण हाताने याला चांगलं मळून घेऊया। हे पीठ आपण जेवढं चांगलं मळून घेऊ तेवढे आपले मोदक खूप छान येतात। तर तुम्ही बघू शकता आता मी चमचा साईडला केलाय, हाताला थोडंसं तूप लावून घेतलंय। आता ही पिठी आपण चांगली मळून घेऊया। ही पिठी मळून घेण्यासाठी आपल्याला चांगली जोर लावूनही मळून घ्यावं लागतं, म्हणजे मोदक अजिबात आपले बिघडत नाही किंवा फुटत नाही। तर आता आपण हे व्यवस्थित असं मळून घेऊया। तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे मोदक आपण आज बनवत आहोत। तर बघा हे पीठ आपण व्यवस्थित असं चांगलं मळून घेतलं। हे अजून मळून घ्यावं लागणार आहे आपल्याला, पण आता आपण याच्यावरती थोडंसं 5 ते 6 थेंब तूप घालून घेतले आणि तूप घालून घेतल्यानंतर पुन्हा हे मळून घेऊया।
जेवढं जोर लावून पीठ मळून घेऊ तेवढे मोदक छान होणार आणि हा लोण्यासारखा पिठाचा गोळा तयार होतो आणि मग त्याचे मोदक खूपच छान तयार होतात. अजिबात याला चिर जात नाही किंवा मोदक फुटत नाहीत. तर आता आपण याच्यावरती तूप लावून घेतल्यानंतर पुन्हा हे पीठ छानपैकी मळून घेऊया. याच्यामधून थोडंसं पीठ काढून हातावरती बघूया आपण याची पारी जर फुटली तर आपल्याला हे पीठ अजून मळून घ्यायचं किंवा चिरा जातात लगेच कळतं. आपण हातावरती असं पीठ घेऊन बघायचं थोडंसं आणि असं दाबून बघायचं. साईडला जर याला जर चिरा गेल्या तर अजून मळून घ्यायचं आणि चिरा जर गेल्या नाही तर व्यवस्थित असं पीठ मळलं गेलं असं समजायचं. तर आता हे मी अजून थोडंसं 1-1.5 मिनिटासाठी छानपैकी मळवून घेते. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हाताला तूप लावायचं आणि मस्त असं हे पीठ मळून घ्यायचे. तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे मोदक बनवू शकता किंवा ज्या दिवशी बाप्पांचं आगमन होणार आहे त्या दिवशी सुद्धा सकाळच्या घाईत अशा पद्धतीने मोदक बनवू शकतात. उकडीचे मोदक खाण्यासाठी खूप छान लागतात. बनवायला थोडासा वेळ लागतो पण या पद्धतीने जर बनवले तर अजिबात वेळ लागणार नाही. तर बघा आता इथे पीठ आपलं मळून रेडी झालेलं आहे. अगदी लोण्यासारखा गोळा या पिठाचा तयार झालेला आहे. सारण आपण एक वाटीमध्ये काढून घेतले आणि साईडला आपण कोरडं पीठ घेतलेलं आहे तांदळाचंच. तर आता ते बोटांना लावण्यासाठी ज्यावेळेस आपण पारी बनवून घेतो किंवा ज्यावेळेस आपण सारण भरतो त्यावेळेस आपले बोटं ओले होतात. तुम्ही तूप घेऊ शकता किंवा मग सुकं पीठ घेऊ शकता. तर आता इथे आपण हे झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने साच्यामध्ये बनवणार आहोत. तर साचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण तर बटन इथे बंदच राहिलं. तर सुरुवातीला आपण साच्याला तूप चोळून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये पीठ आपण हातावरती पुन्हा एकदा मळून घेतलं होतं आणि ते याच्यामध्ये घालून घेतलं. आता बोटाने व्यवस्थित असं पीठ आपल्याला याच्यामध्ये दाबून घ्यायचे. चौ बाजूनी साच्यामध्ये व्यवस्थित पीठ आपण बोटाने सारखं आपल्याला याच्यामध्ये पीठ दाबून घ्यायचे म्हणजे खूप छान असा पातळ याच्यामध्ये पारी तयार होते आणि कळे देखील खूप छान पडतात आणि एकसारखा पातळ आकारामध्ये मोदक तयार होतो. आता याच्यामध्ये आपण सारण भरून घेतले. मोदक आपण बंद करून घेऊया. तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट हे मोदक तयार होतात. आपल्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही. हातावरती जर कळ्या पाडून जर आपल्याला हे मोदक बनवायचे जर म्हणलं तर वेळ लागू शकतो. तर त्याच्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे. तर अशा पद्धतीने मोदक नक्की बनवून बघा. तर बघा आपण मोदक याच्यामध्ये बनवून घेतलाय. आता आपण काढून घेऊया. तर मस्त असा मोदक तयार झालाय. हातावरती थोडासा असा आकार देऊन घ्यायचा आणि अशाच पद्धतीने आपण आता सर्व मोदक बनवून घेऊया. इथे मी चाळण घेतली. चाळणीवरती तूप चोळून घ्यायचं आणि याच्यावरती आपण आता मोदक ठेवून घेऊया, वाफवून घेऊया. तर बघा मस्त असे मोदक इथे मी बनवून घेतलेले आहेत. काही बनवायचे झालेत, काही बनवायचे राहिले तर आपण आता इथे चाळणीमध्ये वाफवण्यासाठी ठेवून घेऊया. तर सुरुवातीला काय करायचं, वाटीमध्ये पाणी घ्यायचे. अर्धा मोदक आपल्याला असा वाटीमध्ये पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला हे चाळणीवरती ठेवून घ्यायचं आहे. आता हे मोदक आपल्याला फुल गॅसवरती 15 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे. तर बघा या पद्धतीने आपण मोदक याच्यामध्ये ठेवून घेतलेत. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 15 मिनिटासाठी हे मोदक छानपैकी फुल गॅसवरती आपण वाफवून घेऊया. तर 15 मिनिटासाठी मोदक इथे मी छानपैकी वाफवून घेतलेत. आता एक ताटामध्ये काढून घेऊया. मस्त असे एकसारख्या आकारामध्ये हे मोदक आपले तयार झालेले आहेत. खूप छान लागतात. अशा पद्धतीचे मोदक तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. तर डब्यामध्ये इथे मी मोदक काढून घेतलेत. आता याच्यावरती आपण तूप घालून घेऊया आणि मस्त असे एकसारखे कळीदार आपले मोदक इथे तयार झालेले आहेत. एकदम सोपी पद्धत, झटपट तयार होतात. तर अशा पद्धतीने मोदक तुम्ही देखील नक्की बनवून बघा. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.